नमस्कार। हे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। हे मिक्सरमध्ये असंच फिरवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे छोटा, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत। म्हणजे वाटून नाही, असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। फक्त थोडंसंच पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकून हे बघा फिरवून हे असं बाजूला काढून ठेवायचं। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी बेसन टाकलं आहे आणि अर्धी वाटी दही टाकलं आहे आणि हळद आणि मिरची पावडर टाकली आहे। आता हे पण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी पाणी अजून टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता हे जे बेसनाचं बॅटर करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी 2 कांदे पातळ कापून टाकले आहेत लांब लांब, आणि ही माझ्याकडे मेथी होती तर मेथी पण कापून टाकली आहे। आता थोडासा ओवा हातावरती चोळून टाकला आहे ह्याच्यामध्ये, आणि आता मीठ, मिरची पावडर आणि हळद तर आपण टाकली होती। आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकली आहे आणि माझ्याकडे मिरची आलं लसूण पेस्ट होती ती मी टाकली कोथिंबीरीची, म्हणून मी जास्त कोथिंबीर टाकली नाही। तुम्हाला जास्त टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे असं हलवून घ्यायचं, हे चांगलं बॅटर फिरवून घ्यायचं। बघा मी मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि अद्रक पेस्ट टाकली आहे। आता हे टाकून आपण चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत, कारण ह्याचे आपले पकोडे बनणार आहेत। आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे, पूर्ण कढई अर्धी भरून नाही टाकायची आहे। आता मी ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे, त्यांनी जे आपले पकोडे आहेत त्याला छान जाळी पडेल। आता हे पकोडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये, आणि हे बघा कसे मस्त अशी जाळी पडून मस्त फुगतात आहे पकोडे। हे मी मोठे पकोडे असेच घरात खाण्यासाठी केलेले। आता हे छोटे छोटे पकोडे टाकून घ्यायचे आपल्या कढीसाठी। हे बघा असे छोटे छोटे टाकून हे तळून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये मी राई जिरं टाकलं आहे। आता त्याच्यामध्ये अद्रक, 2 लसणाच्या पाकळ्या मोठ्या, आता कढीपत्ता टाकला आहे। राई, जिरं, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची टाकली आहे कापून। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं की नंतर मग आपण जे बेसन आणि दह्याचं बॅटर केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। म्हणजे ह्याच्यामध्ये मेहनत कमी, कारण आपण हे सगळं मिक्सरला लावून घेतो, तर मग जास्त फेटायची वगैरे काही गरज नाही लागत आणि पटापट होऊन जातात कामं आपली। आता ह्याच्यामध्ये जरा मला मिरची पावडर कमी वाटली म्हणून मी वरून टाकली मिरची पावडर। तुम्हाला जसं आवडत असेल, जेवढं तिखट खात असाल तेवढं तुम्ही टाकू शकता। तर असं करून हे चांगलं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग आपली कढी फाटेल। कढी फाटली नाही पाहिजे म्हणून सारखं आपण हलवत राहायचं आहे। हे उकळी येऊपर्यंत, 1 उकळी आली हे बघा सारखं हलवत राहायचं आहे एका डायरेक्शनला। आता 1 उकळी आली की लगेच आपले छोटे छोटे मस्त पकोडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे बघा किती सुंदर दिसते आहे आणि खाण्यालाही तितकं टेस्टी आहे। मी ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली होती, म्हणजे जरा आंबटपणा थोडासा हे होईल, म्हणजे मस्त लागत होती कढी पकोडे। तर तुम्ही एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।